आधुनिक लहुजी सेनेचा मोठा निर्णय। आधुनिक लहुजी सेनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा। 500 कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या सभेला जाणार। संतोष तुपसौंदर। आधुनिक लहुजी सेनेने मोठा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याणराव काळे यांना पाठिंबा दिला असून जालन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। त्या सभेसाठी 500 कार्यकर्ते जाणार असून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी हक्काचा माणूस पाठवावा यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याणराव काळे यांना पाठिंबा दिलाय। यावेळी संतोष तुपसौंदर, अंकुश रगड, कैलास जाधव, गंगाधर लाखे, रामभाऊ ओसतकार, ओंकार घोडे, राजेश सगट, मंगलाबाई साबळे, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, गणेश गाडेकर, विकास गसबे, देवा कांबळे आदींची उपस्थिती होती। सांगा तुम्ही आज महाविकास आघाडीला पाठिंबा का दिला आणि काय कारण आहे महाविकास आघाडी? महाराष्ट्रामध्ये 10 वर्षामध्ये एक डौळ वातावरण झालेलं आहे आणि वातावरण डौळ झाल्यामुळे त्याला साफ करण्यासाठी आजची 13 तारखेची संधी आहे। म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा म्हणून आमच्या हक्काचा माणूस तिथं पाठवायचा आहे आणि आमच्या हक्काचा माणूस जालना जिल्ह्याचे लाडके आमदार कैलासशेठ गोरंट्यांच्या माध्यमातून आदरणीय वैजनाथजी काळे साहेबांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत। काळे साहेबांना, कल्याणजी काळे साहेबांना जाहीर पाठिंबा आधुनिक लहुजी सेनेचा आम्ही देत आहोत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करण्यात येत आहे की समस्त मातंग समाजाने 1 नंबरचं बटन दाबून पंजावरची निशाणी करावे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी केंद्रामध्ये आपल्या हक्काचा माणूस तिथं पाठवावा हीच विनंती करतो। थांबतो। क्रांतिकारी जय लहुजी। आज उद्धव साहेबांच्या सभेला किती लोक जाणार तुम्ही? आम्ही एक 500 लोक आम्ही आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने आम्ही जाणार आहोत। का ना आपलं? संतोष तुपसौंदर, आधुनिक लहुजी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष। माझ्यासोबत जालना जिल्हा अध्यक्ष रामभाऊ सुतार आहेत, ओंकारजी घोडे आहेत, संतोष कांबळे, अंकुजी यंगड आहेत, आमचे सगट साहेब आहेत, स्वप्नील भाऊ आहेत, विकासजी यंगड आहेत, अनिल भाऊ साठे आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आम्ही आता तयारी करत आहोत निघण्याची।